हाय फ्रेंड्स, तर मैं हूँ पूजा। तो आज के ब्लॉग की शुरुआत करते हैं। आज बनवायचं आहे डाळ तडका। तर डाळ तडक्याची रेसिपी बघूया माझ्या स्टाईलने। आणि थोडा आवाज बोलणं स्पष्ट येत नसेल, थोडी तब्येत खराब आहे त्यामुळे थोडा आवाज बोलणं स्पष्ट येत नाही, तर थोडं समजून घ्या। आज तर त्यासाठी कुकर ठेवायचा गॅसवर, त्यानंतर त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मी 1 वाटी डाळ टाकते। लय डाळ पण आमच्या घरात कोण खात नाही, म्हणजे तुरीची डाळ पित्त होतं त्यामुळे जास्त आम्ही खात नाही। डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये टाकून घेतली आणि कुकरचं झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या। प्रियांशी तर पप्पा अजिबात डाळ खात नाही, तर प्रियांश खातो, तो खूप आवडीने सगळं खातो, मनोज नाही खात। त्यानंतर 3 शिट्ट्या झाल्या आणि मी कांदा आणि टोमॅटो कट करायला घेतले। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसे वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्यानंतर कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलं, पण टोमॅटो आधी स्वच्छ धुवून घेतलं, कारण की आपला काय भाजीपाला आपण काही शेतातून आणत नाही, आपण तर भाजीवाल्याकडून विकत घेतो ना। आजकाल सगळं फवारण्यावरच आहे, त्यामुळे सगळ्या भाज्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या। कोथिंबीर घरची, कारण की पप्पा ते आमच्या शेतातली होती त्यामुळे कोथिंबीर धुवून घेतली नव्हती। तर तुम्ही म्हणता ही बोलते की सगळं धुवून घ्या आणि कोथिंबीर धुवून नाही घेतली, तर कोथिंबीर पण घरचीच होती त्यामुळे मी धुतली नव्हती आपल्या शेतातली। त्यानंतर आपली डाळ शिजली होती, डाळ मस्त घट्ट शिजली होती, एकदम बारीक। त्यानंतर ती एका पातेल्यात ओतून घेतली सर्व। त्यानंतर त्याच कुकरमध्ये डाळ करायची होती, त्यामुळे गॅस पेटवला, कुकर ठेवला, त्यामध्ये 4 पळ्या तेल घातलं। तेल आपण कमी जास्त करू शकतो, मला तर माझ्यातच भाज्यांमध्ये खूपच तेल असतं, काही अशा भाज्या त्या भाज्यांना तेल जास्तच पाहिजे, त्याच्याशिवाय त्या भाज्यांची मजा नाही। आणि 4 पळ्या तेल टाकून घेतलं, हिंग टाकलं, नंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता नव्हता तर कढीपत्ता स्किप केला मी, पण कढीपत्ता पण आपण टाकू शकतो। मस्त ते तडतडलं की हलवून घ्यायचं। त्यानंतर कांदा टाकला आणि मस्त ते परतून घेतलं। कांदा चांगला सोनेरी होऊस तर परतायचा आणि मीठ नाही टाकायचं, मीठ टोमॅटो टाकल्याच्या नंतर मीठ टाकायचं। मस्त टोमॅटो गळतं, म्हणजे एकदम अशी प्युरी टाईप तयार होती। त्यानंतर मी मीठ पण टाकले बघा। तुम्हाला जर अशाच नवीन नवीन रेसिपी जर पाहिजे असल्या तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला सबस्क्राईब नक्की करा। त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकली, ती पण मस्त परतू घेतली। मी बघा मसाला किती सुंदर छान परतला आहे। आणि आता टाकायचे आपल्याकडचे मसाले। तर आधी मी धनिया पावडर टाकली, नंतर हळद टाकली, लाल मिरची पावडर आणि सांबार मसाला तर टाकायचा। सांबार मसाल्याचं टेस्ट नाही, आणि थोडीशी गरम मसाला, जास्त नाही, गरम मसाला थोडाच टाकायचा। मस्त परतून घेतलं। कोथिंबीर मला खूप जास्त आवडती भाज्यांमध्ये, त्यामुळे मी कोथिंबीर खूप सारी घालत असते, तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार घाला। थोडी कोथिंबीर टाकून मस्त परतून घेतलं। आणि एक मेन गोष्ट त्याच्यामध्ये गूळ आणि चिंच, ते पाणी भिजत घातलं होतं मी, पण व्हिडिओमध्ये ती क्लिप राहिली असं, तर चिंच आणि गुळाचं पाणी करून एका साईडला ठेवलेलं आहे, ती पण घालायचं। नंतर ती डाळ परतू घेतली त्यात टाकून मस्त, आणि नंतर चिंच आणि गुळाचं पाणी टाकून राहिले, त्याने एक वेगळीच आंबट गोड टेस्ट होती। त्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आणि मस्त असं पण तुम्ही उकळून घेऊ शकतात, तशी पण नाही ते कुकरचं झाकण लावून त्याला उकळी काढून घ्यायची। त्यानंतर आता त्याला वरून तडका द्यायचा। तर तडका पॅनमध्ये थोडंसं बटर नाही तूप घातलं, बटर झालं, तूप घातलं आणि लाल मिरच्या घातल्या त्या, आणि मस्त तडका दिला। तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो करा। बाय।